हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर. आज लवकर काम झाले, लवकर कामं झाले, पूजा झाली, शान्वीसुद्धा आली शाळेतून, जेवणसुद्धा झालं. आणि हे सुद्धा घरी नाही आहे कारण यांना जायचं होतं लवकर, त्यामुळे माझी कामं लवकर झालेले आहे. तर वेळ होता बराच, म्हणून मग मी शान्वीला विहानकडे नेऊन दिलं खेळायसाठी. कारण ती एकटी बोर होईल आणि टी व्ही बघत बसेल, त्यामुळे मी म्हटलं जा तू विहानसोबत खेळ. एक कस्टमरचे ड्रेस अल्टर करायचे आहे, ते टॉप्स आहे, तर टॉप मी अल्टर करून देते. चला मी आता माझ्या कामाला सुरुवात करते. आणि हो, नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज 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 प्लीज. तर प्लीज सबस्क्राईब करा नवीन असाल तर. टॉप अल्टर करून, आणि एक टॉप राहिलेला आहे कारण इथे काहीच मिळत नाही यार. मी गेली होती मार्केटमध्ये, 2-3 दुकान शोधले, पण साधे मेहंदी कलरचं रीलसुद्धा भेटत नाही. तर खूप असं डोकं तापल्यासारखं झालं माझं. मग त्याच बोलल्या की हे एक टॉप राहू द्या, नंतर द्या, आणि नेलेलं आहे त्यांनी. जेवढं त्यांचं झालेलं होतं तेवढं घेऊन गेलं आहे. तर आता मी माझं पूर्ण काम आटपून घेतलं आणि आता मी जाते शान्वीला आणायसाठी. कारण शान्वी होती ना विहानकडे, तर तिला आणायसाठी चालली होती. मी काहीतरी बोलत होती, ते आवाजामुळे थोडंसं मी साऊंड कट करून टाकला आणि त्यानंतर काही शूट नाही केला. आणि हा सरळ संध्याकाळी. तर इथे मी चालली होती माझ्या काकाकडे, कारण निखिलचा बड्डे होता. निखिल म्हणजेच माझ्या काकाचा मुलगा. तर त्याचा बड्डे होता, म्हणून मग एकदम अचानक यांनी तयारी केली आणि मी सुद्धा गेली. तर बघू शकता तुम्ही, चाललो आम्ही परसोडीला मस्त. आणि ते गाणे लावले होते छान मस्त. तर शान्वी छान डान्स करत होती, बघू शकता तुम्ही इथे सुरुवातीचा डान्स. हे बघा, तिला गाणे लावून दिले की बस सुरू होऊन जाते. दोघी पण बहिणी, ज्ञानू आणि शानू, दोघी जणी गाणी लावली त्यांचंच चालू होऊन जाते. आणि आमच्यासोबत राहुलसुद्धा आलेला होता, त्याचाच प्लॅन होता की आपण जाऊ म्हणून. तर बड्डे होता ना भावाचा, त्याच्यामुळे. तर इथे मग आम्ही पोचलो काकाकडे. त्यानंतर मी काहीच शूट नाही केला, कारण मी त्या दिवशी पूर्ण दिवसभर मी असं नाराज होती. कारण मला ना त्यांनी ॲडमिशन तिची केली, म्हणजे करायसाठी गेलतो, तर तिकडून मग कॉल नाही आला ना. एक्झाम वगैरे सर्व दिलं, कॉलच नाही आला त्यांचा. दिवस पूर्ण चालला गेला होता. मग माझं मन आणखी नाराज झालं संध्याकाळी. हे बघू शकता केक. तर मन माझं खूप नाराज झालं होतं, म्हणून मी याच्यानंतर मी काही शूट नाही केला. गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर. तर मी हा ब्लॉग कंटिन्यू ठेवत आहे, कारण काल मला अजिबात शूट करायची इच्छा नव्हती. कारण मी काल टेन्शनमध्येच होती, कारण शान्वीच्या ॲडमिशनचं. तर म्हणून मग मी ब्लॉग शूट केला नाही. आणि आज आहे तुमच्यासाठी एक छानशी अशी गुड न्यूज आहे, तर नंतर तुमच्याशी शेअर करते. तर ब्लॉगला तुम्ही शेवटपर्यंत बघा, आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जा. आणि मला कमेंट्स करत जा. तुम्ही कमेंट्स केलं ना थोडंसं मी मोटिवेट होतो. तर प्लीज कमेंट्स करून सांगत जा माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात, कसे नाही, आणि मला काय कमी आहे माझ्यामध्ये आणि मी काय केलं पाहिजे आणखी, तर ते सुद्धा माझ्याशी कमेंट्सद्वारे शेअर करा. तर आणि ते आज हे बघू शकता तुम्ही, छान मस्त इथे मोगऱ्याची फुलं आलेली आहे. बघू शकता इथे छान गुच्छ आलेला आहे, आणि काही दिवसांनी हे सुद्धा उमलणार. आणि मी दरवाजा उघडल्याबरोबर इतका छान असा सुगंध आलेला आहे. तर फ्रेश झालं मूडसुद्धा फ्रेश झाला. तशी पण मी आज फ्रेश आहे. तर चला मी आता
स्वयंपाक करून घेते सर्वात आधी आणि नंतर बोलते. साधा स्वयंपाक करते आज आणि संध्याकाळी करेल काहीतरी, आणि काही केलं तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार. तर चला मी आता स्वयंपाक करून घेते सर्वात आधी.
झाला ओटा पण आवरून झालं, सर्व आवरवर झाल्यानंतर इथे मी कपडे लावून घेतले, कारण यांची आंघोळ व्हायची होती दोघांची, त्यासाठी थांबावं लागलं मला. मग एका दमाने कपडे लावून येत असताना आणि ते झालेलं आहे जेवण तयार. डाळ पत्ताकोबीची भाजी, भात, वरण, पोळी. बघा मी कसं तोंड करते. मला आवडत नाही पत्ताकोबीची भाजी, म्हणजे डाळ टाकलेली आवडत नाही, बिना डाळ टाकलेली आवडते. आणि यांना डाळ टाकून खूपच जास्त आवडते. 2-3 दिवस दिली तरी चालते. भाजी कशी झाली? भाजी कशी झाली? बापरे, ओव्हर ॲक्टिंग. चल जाऊ. इकडे गुलमोहराला फुलं आली की नाही तर झालं यांचं सुरू. तर बघू शकता तुम्ही, मला आधी हे समोर 2घच जण दिसले, नंतर मग इकडे झाडावर इतके सारे होते. बघा तुम्ही, तुम्हाला दाखवते मी, इतके सारे आहे, हे बघू शकता, खूप होते. आणि यांचं काही सांगता नाही. ते आले होते आपल्या गॅलरीमध्ये, म्हणजे बंदर आले होते आपल्या गॅलरीमध्ये, पण ते मी लक्ष नाही दिलं. पण नंतर खूप आवाज आला, त्याच्यामुळे मग मी दरवाजा उघडून पाहिलं, अरे बापरे म्हणलं. आणि नंतर मग हिला झोपून दिलं शान्वीला, आणि इथे मग मी ब्लाऊज कट करायला बसली होती. हे बघू शकता, छानसं असं ब्लाऊज पीस, साधंच ब्लाऊज पीस शिवायचं होतं मला. तर हे झालं आहे कट करून, कटोरीचं ब्लाऊज आहे, कट करून झालं आहे. आणि नंतर मग इथे मी आणि काम वगैरे सर्व झालं, दिवे लावले, शान्वीचे हातपाय धुवून दिले, ती उठली. बाबू शोना बेटा करावंच लागतं मुलांना झोपेतून उठल्यावर. तर ते झालं आणि आता इथे बसली आहे. आणि हो, तुम्हाला गुड न्यूज सांगायचीच राहिली वाटते. गुड न्यूज सांगायचीच राहिली, माझ्या लक्षातच नाही. तर गुड न्यूज अशी आहे की शान्वीची एक्झाम झाली होती ना, तर त्यात शान्वी पास झाली आणि चांगल्या रीतीने म्हणू शकता. मार्क नाही काढले त्यांनी, पण चांगल्याने पास झाली. त्यांचा सकाळीच कॉल आला यांना. तर त्यांनी आम्हाला सोमवारी बोलवलं, आम्ही तिची ॲडमिशन करू आणि त्या दिवशी तिची ॲडमिशन करू आणि नंतर मग तिचं स्कूल स्टार्ट होऊन जाईल. खूप इच्छा होती माझी की तिथे ॲडमिशन झाली पाहिजे म्हणून. असं नाही, पण कसं ते असं नाही इथले स्कूल चांगले नाही म्हणून, इथले पण स्कूल चांगले आहे, पण इथे तो पॅटर्न नाही आहे तिथे जो आहे, त्यामुळे मला तिथे टाकायचं होतं तिला. माझी इच्छा पूर्ण झाली आणि ती माझ्या मुलीनं पूर्ण केली. तर तिने पूर्ण केली म्हणजे तिने एक्झाम दिली, छान एक्झाममध्ये पेपरमध्ये लिहिलं तिने, त्यामुळे ती पास झाली. म्हणून मग तिचे ॲडमिशन झाली. तर तिलाच क्रेडिट देणार. आणि आज नंतर तर आपण करूच ना, जे करायचं आहे ते आपल्याला करावंच लागेल, पण त्यांनी पण केलं पाहिजे. जेव्हा जसा फोन आला तसं मी शान्वीला खूप लाड केला, मी तिचा खूप लाड केला. म्हणजे एक असा विश्वास असतो ना, तसा आम्हाला कॉन्फिडन्स होता की तिची ॲडमिशन होऊन जाईल. तिच्या पप्पांना तर खूप जास्त होता की नाही, शान्वीची ॲडमिशन होऊन जाईल, ती पास होईल आणि चांगल्या प्रकारे पास होईल. ही असते ना, क्युरियोसिटी असते की आता काय होणार, पास होणार की नाही होणार, ॲडमिशन होणार की नाही होणार. झाली तिची ॲडमिशन आणि मी खूप जास्त खुश आहे, तिचे पप्पा पण खुश आहे. झाल्या मी तिच्या आजीला कॉल केला, तिच्या बडी मम्मीला, बडी पप्पाला, सर्वांना सांगितलं. तर ते सुद्धा खुश आहे, माझे आईबाबासुद्धा खुश आहे. नाही, कमेंट्स करून नक्की सांगा जा. आणि आजची गोड बातमी, तुम्हाला गोड बातमी, खुशखबरी कशी वाटली, कशी नाही, कमेंट्स करून. छोटीशी आहे, माझ्यासाठी खूप मोठी आहे, पण खूप चांगली आहे, खूप कौतुकवान आहे. तर चला, मी आता मला स्वयंपाक करायचा आहे, मी स्वयंपाक करते. आणि इथे आलाय आमच्या पिल्लूचा फोन. काय पिल्लूचे न्यू ड्रेस, न्यू ड्रेस आहे. हो बापडी, ओ माझी शनी, अज्जे बाबा, तू दिसल्यावर हसू येते माझ्या बाबडीला. ए टक्की तर आमच्या पिल्लूचा फोन आला, त्याच्यासोबत 2 शब्द बोलली. आणि तर कुठे होती मी, तर त्यांना भाजी विचारलं कशाची केली, त्यांच्याकडे पालक भरडा केला आहे. मी अजूनपर्यंत खाल्लेला नाही आहे, पण घेऊन येते, कसं वाटते कसं नाही सांग.
सांगते मी तुम्हाला, मला आवडते की नाही आवडत ते सुद्धा सांगते. तर चला मी आता जाते त्यांच्याकडे. भाजी घेतलेली आहे, जाते. वियान आहे ना, वियान, हा वियान, हा का नाही, हा एवढा मोठा झाला तरी आपल्या हाताने जेवत नाही. हां, कारण त्याला हातच नाही. मोये 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 मोये. हे बघा, हे झाड कशाचं आहे तर माहीत नाही. येलो येलो दिसत आहे ना तुम्हाला तुंबे, तर त्याला इतके छान फुलं लागतात. नंतर तुम्ही पण बघून म्हणाल वाव. तर आता बघून घ्या, नंतर मग मी तुम्हाला दाखवणार फुलं आल्यानंतर. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, कसा नाही, कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.